हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरेलाज किचन. तर आज आपण बघणार आहोत सर्वांचेच आवडते असे छोले भटुरे. तर चला वेळ न वाया घालवता एकदम झटपट होणारे छोले भटुरे बघूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. छोले भटुरे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊया, कारण की हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचे असते. त्यासाठी तर मी इकडे 1/3 कप एवढं रवा घेतला आहे. इकडे आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे. त्यामध्येच घालूया 1 कप एवढे दही. हे दही थोडेसे आंबट असेल तर चालतील. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला रवा आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केलेलं बॅटर आता आपण असेच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. पीठ मळण्यासाठी मी इकडे 2 कप मैद्याचा वापर केला आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आता यामध्येच घालूया अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पिठी साखर. हे मिश्रण सुके असतानाच आपण मिक्स करूया. त्याआधीच घालूया 1/4 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. जर तुम्ही फक्त सोड्याचा वापर करणार आहेत तर इथे अर्धा चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे. हे मिश्रण सुक्कं असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते इथे मिक्स झाले आहे आणि आपण रवा आणि दही घालून भिजत ठेवलेलं बॅटर सर्व पिठामध्ये ॲड करूया. इकडे आपल्याला पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पूर्ण पीठ आपल्याला यामध्येच मळून घ्यायचं आहे, शक्य होईल तेवढं. तिकडे मी या प्रकारे पीठ मळून घेत आहे. इकडे म्हणजे थोडे पीठ सुके राहिले आहे, त्यासाठी मी इथे 1 चमचा एवढेच पाणी घेतले आहे. हे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. तर स्टार्टिंगला हे पीठ कडकच असणार आहे. ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळून घेत आहे. तर याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इकडे माझं पीठ मळून झाले आहे. आता जे आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्या प्रोसेसने आपले छोले भटुरे एकदम फ्लफी होणार आहे. त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. 2 ते 3 मिनटं आपण पीठ असेच वर खाली आपटून घेणार आहोत. जर भांड्यात जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर ही प्रोसेस केली तरी चालेल, पण ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. ती या प्रकारे माझं पीठ एकदम व्यवस्थित मळून झालं आहे. आणि जसं पीठ मी आपटलं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे पीठही थोडं लूज झालं आहे. तर याप्रमाणे मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपटून घेतले आहे. आता यावरच घालूया तेल. इकडे आपल्याला रिफाईंड ऑइलचाच वापर करायचा आहे. तर 1 चमचा एवढं तेल घातलं आहे. तेल घालून हे पीठ आपल्याला परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढे पीठ आपण चांगले मळू तेवढे आपले भटुरे फुलतील व मस्त होतील. तर यामुळे आपल्याला पीठ या प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळत आहे. याचप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे. पूर्ण तेल पिठामध्ये ऑब्झर्व झाले आहे. इथे पण आपण 2 मिनटं ती प्रोसेस करणार आहोत. पीठ या प्रकारे आपटून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे मी 2 मिनटं असे पीठ तेल लावल्यानंतरही 2 मिनटं मी पीठ असेच आपटून घेतले आहे. आणि इकडे तुम्ही पीठ बघू शकता. तर इकडे माझे पीठ मळून झाले आहे. आता ह्याला गोल करून हे पीठ आपण असेच ठेवणार आहोत. हे वेळ कमी असल्यामुळे मी ओव्हन गरम करून हे पीठ ओव्हनमध्ये ठेवणार आहे. आपल्याला हीटमध्ये हे पीठ ठेवायचे आहे. जर तुम्ही सकाळी मळून संध्याकाळी भटुरे केले तरीही चालतील. पीठ भिजणं फार इम्पॉर्टंट आहे. आता आपण छोले बनवून घेऊया. छोले बनवण्यासाठी मी इकडे 200 ग्राम एवढे छोले घेतले आहेत. हे यामध्येच घालूया 1 वेलची, मोठी वेलची घेतली आहे, 2 छोटी वेलची, 1 दालचिनी, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि तेजपत्ता घालणार आहोत. तसंच यामध्ये छोलेचा कलर चेंज होण्यासाठी मी इकडे चहा पावडरचं पाणी करणार आहे. तर त्यासाठी मी इकडे थोडंसं पाणी गरम करत ठेवले आहे. यातच घालूया 1 चमचा चहा पावडर, अर्धा चमचा ओवा. पाणी एकदम व्यवस्थित बॉईल होऊन द्यायचं आहे. तर इकडे आपले पाणी बॉईल झाले आहे. आता हे बॉईल झालेले पाणी कुकरमध्ये घालून घेऊया. हे पाणी आपल्याला गाळून घालायचे आहे. आणि यामध्येच आपण घालणार आहोत नॉर्मल पाणी. तर जेवढे आपले छोले आहेत त्यापेक्षा थोडे जास्त आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यातच घालूया चवीनुसार मीठ आणि 1 पिंच बेकिंग सोडा घातला आहे. हे मिक्स करून आपण ह्याला 3 शिट्ट्या होऊन देऊया.
इकडे आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर यासाठी मी 2 कांदे घेतले आहे मीडियम साईजचे. हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि 2 टॅमॅटो. हे टॅमॅटोची आपण प्युरी बनवून घेणार आहोत. तसेच आलं, लसूण आणि मिरची घेणार आहोत. तर मी हे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलं आहे. हे मी आज कुटून घेणार आहे. तुम्ही कुटून न घेता मिक्सर बारीक करूनही घेऊ शकता, पण ह्याने टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे ते या प्रकारे मी एकदम बारीक याला कुटून घेतले आहे. तसेच मी 2 टॅमॅटो घेतलेले त्याची प्युरीही बनवून घेतली आहे आणि इकडे कुकरही झाला आहे. तर आपले छोले शिजले आहेत की नाही हे एकदा आपण चेक करूया. तर तुम्ही इकडे बघू शकता एकदम पटकन प्रेस होत आहे, म्हणजे हे छोले शिजले आहेत. आता यातील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. पाणी व गरम मसाला आपण जो पण टाकला आहे तो सर्व यामधनं काढून घ्यायचा आहे. इकडे मी लोखंडाचीच कढई घेतली आहे. तर ही कढईमध्येच घालूया 2 चमचे एवढे तेल. जर लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही कढईचा वापर करू शकता. तर यातच घालूया थोडासा ओवा घालून यामध्ये आपण जे 2 कांदे घेतलेले ते मी बारीक चिरून घेतलेले. हे कांदे आपल्याला मिडियम टू लो गॅसवर परतून घ्यायचे आहे. ह्याला खूप जास्त पण परतायचे नाही आहे. अगदी 5 मिनटं आपण असेच परतून घेणार आहोत. ते इकडे माझा कांदा परतून झाला आहे. आता यामध्येच घालूया जी पण आपण वाटून घेतलेली मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट यामध्ये घालून हे परत आपण 2 ते 3 मिनटं याप्रमाणेच परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झाले की मग आपण मसाले घालणार आहोत. इकडे तुम्ही कांदा कट न करता कांद्याची प्युरी करूनही घालू शकता, पण कट केल्यावरती जे बाईट्स येतात ते खूप छान लागतात. त्यासाठी मी इकडे कट करून घेतला आहे. आता यामध्येच घालूया मसाले. तर पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1.5 चमचा छोले मसाला घालायचा आहे. जर तुम्ही तिखट एकदमच कमी खात असाल तर तुम्ही इकडे लाल तिखट अर्धा चमचा घातलात तरी चालेल. तर हे आपण परतून घेणार आहोत. तसेच मी थोडीशी आमचूर पावडर घातली आहे. मसाला पण भाजून घ्यायचा आहे. इकडे आपला मसाला भाजला आहे आणि तो जळू नये यासाठी मी यामध्ये घातले आहे थोडेसे पाणी. थोडेसे पाणी घालून आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. 2 मिनटं आपण मसाला असाच परतून घेणार आहोत. आता यामध्येच घालूया जिथे आपण टॅमॅटो प्युरी बनवली होती ती प्युरी पण आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला परत आपण 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. तसेच घालूया थोडेसे मीठ घालून ह्याला परत आपल्याला परतून घ्यायचे आहे. कढईला मसाला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असेच परतून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता की हे मिश्रण गोळा होत आहे. लोखंडाची कढई असल्यामुळे हे थोडंसं चिपकणारच, पण इकडे तुम्ही बघू शकता कढईला मसाला सुटत आहे, म्हणजे इकडे आपला मसाला एकदम प्रॉपर भाजून रेडी झाला आहे. आता यातच घालूया आपण थोडेसे छोले. जे पण आपण छोले बॉईल करून ठेवले होते त्यातील 2 चमचे एवढे छोले घेतले आहेत. ते हे छोले घालून आपल्याला मॅश करायचे आहेत, जेणेकरून त्याचा एक व्यवस्थित मसाला बनेल यासाठी हे छोले घालायचे आहे. छोले घालून ह्याला प्रेस करून या प्रकारे ह्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इकडे मी सगळे छोले प्रेस करून घेतले आहे आणि ह्याचा मस्त असा मसाला रेडी झाला आहे. आता यातच घालूया आपण जे शिजवून घेतलेले छोले होते ते सर्व छोले घालून मसाल्याने पूर्ण कवर करायचे आहे. त्याला मसाला पूर्ण छोल्यांना मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. पूर्ण छोल्यांना मसाला लागला. आता यामध्येच घालूया पाणी. जे आपण पाणी काढून ठेवले होते ते पाणी घालणार आहे आणि अजून थोडेसे मी पाणी ॲड करते आहे. पाणी ॲड केले आहे. आता ह्याला 5 मिनटं आपण असेच होऊन देऊया. हे 5 मिनटं फास्ट गॅसवर उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तसेच यावर घालूया कोथिंबीर. छोलेला आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी इकडे छोटा पॅन घेतला आहे. यामध्येच घालूया 1 चमचा एवढे तूप गरम झाले की यामध्ये घालणार आहोत अर्धा इंच आलं. हे आलं मी उभं चिरून घेतले आहे आणि 1 हिरवी मिरची. हे घालून आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे. हे परतले की यामध्येच घालूया अर्धा चमचा कस्तुरी मेथी आणि लाल तिखट अर्धा चमचा छोले मसाला. हे घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे
आणि इकडे आपली भाजीही बॉईल झालेली आहे. आता हा तडका आपण या भाजीला लावून घ्यायचा आहे. तर इकडे आपली छोलेची भाजी रेडी झाली आहे. खूप छान स्मेल येत आहे. घरी नक्की ट्राय करा. आता आपण भटुरे बनवूया. तर हे मी पीठ ओव्हन हीट करून त्यामध्ये ठेवले होते. तर तुम्ही पीठ बघू शकता कशा प्रकारे भिजले आहे. हे आपले पीठ इकडे मस्त भिजले आहे. खूप वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने ओव्हन गरम करून त्यामध्ये ठेवू शकता किंवा उन्हामध्येही हे पीठ तुम्ही ठेवू शकता. ह्याला एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे. आता भटुरे बनवूया. तर मी थोडेसे पीठ घेतले आहे आणि त्याचा गोळा करून घेतला आहे. हाताला थोडेसे तेल लावून घेतले आहे. तसेच पलपटाला आणि पिठालाही आपण तेल लावून घेणार आहोत. इथे आपल्याला सुक्या पिठाचा वापर करायचा नाही आहे, तेलाचाच वापर करायचा आहे. याप्रमाणे थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहे. आता मी लाटण्याने ह्यांना लाटून घेत आहे. तर याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे लाटताना आपण पोलपट फिरवून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मीडियम असे लाटून घ्यायचे आहे. तर या प्रकारे मी लाटून घेतले आहे आणि थोडंसं त्याचा शेप चेंज झाल्यामुळे मी हाताने असे प्रेस करत आहे. हे 1 या 2 तुम्ही केल्यानंतर एकदम प्रॉपर येणार. तर इकडे तेल आपल्याला खूप जास्त गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाले की जी लाटलेली बाजू, वरची बाजू आपण खाली सोडणार आहोत तेलामध्ये आणि या प्रकारे याच्यावरती असे आपल्याला तेल सोडत जायचं आहे. तेल इकडे आपल्याला व्यवस्थित गरम झाले पाहिजे, तरच आपले भटुरे या प्रकारे फुलतील. तर आता ह्याची दुसरी बाजूही मी तळून घेते आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असा भटुरा फुगला आहे. तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तर दोन्ही साईडने ह्याला मस्त असा गुलाबी कलर येईपर्यंत आपण तळून घेतलं आहे. तर इकडे आपले छोले भटुरे रेडी झाले आहे. आता आपण सर्व करूया. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.